असं काय झालं अचानक की जो भारत देश अमेरिकन प्रेसिडेंट ट्रम्प यांना गुड फ्रेंड वाटत होता तो अचानक डेड इकॉनॉमी वाटतोय? एवढंच नव्हे तर त्यांना एवढा कसला राग आलाय की त्यांनी अमेरिकेमध्ये भारतातून इम्पोर्ट होणाऱ्या सर्व प्रोडक्टवरती सरसकट 25% टॅरिफ लावले. काय गौड बंगाल आहे यामागे? चला बघूयात. मी अभिजित शिंदे, मी एक एक्सपोर्टर आहे, तसेच इम्पोर्ट एक्सपोर्ट फेडरेशनचा संस्थापक आहे. आम्ही लोकांना इम्पोर्ट एक्सपोर्ट बिझनेस सुरू करण्यासाठी सर्वतोपरी मदत करतो. आपण आमच्या यूट्यूब चॅनलवरती एक्सपोर्टबद्दल सर्व माहिती शिकू शकता. सध्या जे काही टॅरिफ वॉर चालू आहे त्यामुळे दोन्ही देशांमधील टेन्शन वाढलं आहे. राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झालेत आणि याचा व्यापारावरती विपरीत परिणाम व्हायला सुद्धा सुरुवात झाली आहे. दोन्ही देशांमधून पब्लिकच्या रिएक्शन्स यायला सुरुवात झाली आहे. भारतातले काही लोक म्हणत आहेत इट्स अ बिग लॉस टू आवर इकॉनॉमी. आपलं गव्हर्नमेंट फेल झालं, आता आपल्या शेतकऱ्यांचं काय होईल? इट्स अनरिजनेबल डिमांड बाय अमेरिका, त्यांना धडा शिकवला पाहिजे. हाऊ कॅन वी रिस्क आवर इकॉनॉमी? वी शुड नॉट गिव्ह अप. अशा प्रतिक्रिया भारतामधनं उमटत आहेत. तसेच अमेरिकेमधनं पण काही लोक प्रतिक्रिया देत आहेत, कारण अमेरिकेमध्ये जास्त भारतीय लोक आहेत आणि तिथे मोठ्या IT आणि बँकिंग सेक्टरमध्ये आपला खूप मोठा सहभाग आहे. तर मेनी इंडियन्स इन USA वॉन्ट इंडियन प्रोडक्ट्स. त्यांना भारतीय प्रोडक्टच पाहिजे. काही लोक म्हणत आहेत अमेरिकेतले की हा अमेरिकेचा लॉस होईल, कारण अमेरिकेचे गुड्स हे महागडे आहेत आणि ते अफोर्डेबल नाहीत. तो अमेरिकेला भारताच्या प्रोडक्टची जास्त गरज आहे असा सूरही अमेरिकेमधनं उमटत आहे. आता थोडंसं मागे जाऊन बघूया. मागील वर्षीचे ट्रेड नंबर्स बघूया. भारत आणि अमेरिकेमध्ये जो बायलॅटरल ट्रेड झाला तो $129 बिलियन होता आणि दोन्ही देशांनी टार्गेट ठेवलेला आहे $500 बिलियन बाय 2030. भारतामधून जे अमेरिकेला एक्सपोर्ट होतं दॅट इज अराउंड $87 बिलियन, जे संपूर्ण एक्सपोर्टच्या 20% मध्ये खूप जास्त आहे. इंडियामध्ये जे अमेरिकेतनं इम्पोर्ट होतं दॅट इज अराउंड $42 बिलियन, म्हणजेच अमेरिकेची ट्रेड डिफिसिट आहे $45 बिलियन. अमेरिका हे भारतासाठी एक नंबरचं मार्केट आहे, म्हणूनच हे आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणूनच आपल्याला थोडंसं अमेरिकेचं ऐकावं लागेल. आता ट्रम्प यांचा काय उद्देश आहे? ट्रम्प यांचं मागा हे इनिशिएटिव्ह, मेक अमेरिका ग्रेटर अगेन, म्हणजे त्यांच्या सगळ्या पॉलिसीज अमेरिकेभोवती ते बिल्ड करणार आहेत. ट्रेड डिफिसिट कमी करणं हे त्यांचं नेक्स्ट टार्गेट आहे. अँड थर्ड, इट्स ऑल अबाउट मनी बाय टॅक्सेस, ड्युटी अँड इन्व्हेस्टमेंट. ह्या 3 गोष्टींवरती ते काम करतात, म्हणून ते आपल्या देशाच्या सर्व पॉलिसी चेंज करत आहेत. Trump has justified this tariff hike by saying that we have massive trade deficit with India. We do relatively less business with India because their tariffs are too high. हे त्यांचं डायरेक्ट म्हणणं आहे. मग ट्रम्प यांनी काय केलं? त्यांनी सर्व देशांना ठणकावून सांगितलं की तुम्ही अमेरिकेबरोबर व्यापार वाढवा, आमच्या प्रोडक्टला मार्केट ओपन करून द्या, म्हणजेच अमेरिकेकडनं जास्त प्रोडक्ट खरेदी करा, आमच्या प्रोडक्टवरती लावलेली ड्युटी टॅक्सेस कमी करा, नाहीतर आम्ही सुद्धा जशाच तसे उत्तर देऊ आणि रेसिप्रोकल टॅरिफ आम्ही लावू, जे त्यांनी आता केलं आहे. आणि कुठलाही नेता आपल्या देशासाठी हेच करेल त्यात काही चुकीचं नाही आहे. आता ट्रम्प यांच्या भारताकडून स्पेसिफिकली काय अपेक्षा आहेत? एकतर त्यांनी पहिल्यापासूनच आल्यापासून भारताला टॅरिफ किंग म्हणायला सुरुवात केली, कारण भारतामध्ये अमेरिकन प्रोडक्ट्सवरती खूप जास्त ड्युटी होती, 30% 150% त्यांनी सगळ्यात पहिले भारताला ही ड्युटी कमी करायला सांगितली. आणि भारतानं अमेरिकन टेक्नॉलॉजी, ई-कॉमर्स, मेडिकल डिव्हायसेस, डेअरी, ॲग्रिकल्चर सेक्टरसाठी भारतीय मार्केट ओपन करावं अशी त्यांची अपेक्षा आहे. त्याचबरोबर फॉरेन इन्व्हेस्टमेंटचे रूल्स रेग्युलेशन्स अमेरिकेसाठी सोपे करावेत ही त्यांची प्रमुख मागणी आहे. या सर्व गोष्टींवर एप्रिल 2025 पासूनच चर्चा सुरू झालेली आहे आणि तेव्हा त्यांनी अनेक देशांवरती भरमसाठ ड्युटी लावली, जसे की चायनावरती 145% आणि त्यांनी त्यानंतर 90 दिवसाचा कालावधी दिला की या सर्व देशांना अमेरिकेबरोबर चर्चा करून डील फायनलाइज करण्यासाठी. ट्रम्प यांनी भारतावरती आता सध्या 25% टॅरिफ लावलेला आहे. त्यांनी इतरही देशांवरती टॅरिफ लावलेला आहे. व्हिएतनामवरती 20%, मलेशिया 25%, बांगलादेश 35%, थायलंड 36%, चायना 30%, राईट. आणि ज्या देशांनी त्यांच्याबरोबर वाटाघाटी केल्या त्यांचं ऐकलं त्यांच्यावरती कमी ड्युटी लावली. युरोपियन कंट्रीज आणि UK वरती 15%, जपान 10%, साऊथ कोरिया 5% आणि फक्त त्यांनी भारतावरच 25% ड्युटी लावलेली आहे. ही ड्युटी कमी करण्यासाठी भारतानं पण अथक प्रयत्न केले. सगळ्यात पहिले त्यांना ट्रेड कन्सेशन्स दिले अनेक प्रोडक्टला, अनेक प्रोडक्टवरची ड्युटी कमी केली, जी आधी 150% होती ती 68% पर्यंत खाली आणली. भारतानं अमेरिकेकडनं ऑइल अँड गॅस खरेदी करण्याची तयारी दर्शवली. एवढंच नाही तर अमेरिकन डिफेन्स इक्विपमेंट सुद्धा खरेदी करण्याची तयारी दर्शवली. पण एवढं सगळं करून सुद्धा
ट्रम्प यांचं काही समाधान झालं नाही. त्यामुळे त्यांनी भारतावरती 25% ड्युटी लावली. याचबरोबर ट्रम्प यांनी भारताला GAP जनरलाइज सिस्टम ऑफ प्रेफरन्स यामधून वगळलं, ज्या अंतर्गत भारताच्या 2000 प्रोडक्टवरती ड्युटी नव्हती. ते प्रोडक्ट ड्युटी फ्री होते, ते आता नसणार आहेत. आता या सर्व गोष्टींचा भारतावरती काय परिणाम होईल? आपले अमेरिकेमधील एक्सपोर्ट साधारणतः $10 बिलियन कमी येऊ शकते, असं काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे. मार्केट सेंटिमेंट थोडेसे निगेटिव्ह होतील. भारताकडे असणारा ड्युटी कन्सेशनचा जो बेनिफिट होता तो आता आपल्याकडे नसणार आहे. म्हणजे आपल्याला जास्त कॉम्पिटिशन करावं लागणार आहे इतर देशांबरोबर. तसं बघितलं तर भारत हा कन्झ्युमर इकॉनॉमी आहे, त्यामुळे आपलं डोमेस्टिक कन्झम्पशन पण खूप जास्त आहे. त्यामुळे आपल्यावरती एवढा परिणाम होणार नाही जसं आपल्या कॉम्पिटिटर्स देशावरती होणार आहे. परंतु टॅक्समुळे आपले प्रोडक्ट्स अमेरिकेमध्ये महाग होतील आणि त्याचा भविष्यामध्ये मोठा परिणाम होऊ शकतो. यामुळे इंडियाची जी पोझिशन आहे ॲज अ मॅन्युफॅक्चरिंग ऑप्शन फॉर चायना, त्याला थोडासा धक्का बसू शकतो. आता कोणकोणत्या क्षेत्रावरती या गोष्टींचा परिणाम होणार आहे? सर्वात जास्त मरीन म्हणजे फिश इंडस्ट्रीवरती परिणाम होईल, कारण अमेरिका सगळ्यात मोठं बाहेर आहे. त्यानंतर फार्मास्युटिकल, टेक्स्टाईल, लेदर आणि ऑटोमोबाईल्स या क्षेत्रांवरती सर्वात जास्त परिणाम होऊ शकतो. टेक्स्टाईल आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रामधील सप्लाय कॉन्ट्रॅक्ट्स इतर देशांकडे जाऊ शकतात, जिथे लेबर भारतापेक्षा स्वस्त आहे. एकंदरीत एक्सपोर्टची जी सप्लाय चेन भारताकडे डायव्हर्सिफिकेशन ऑप्शन म्हणून डेव्हलप होणार होती, ती कदाचित होणार नाही किंवा त्याला वेळ लागू शकतो. महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर जेम्स अँड ज्वेलरी, इंजिनिअरिंग, फार्मास्युटिकल अँड प्रोसेस फूड या क्षेत्रांवरती निर्यातीवरती परिणाम होऊ शकतो. मग आता भारतापुढे काय पर्याय आहेत? वी कॅन स्टार्ट फ्रेश निगोशिएशन्स विथ USA. ही जी ड्युटी आहे 25% ही आपण 10% करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. USAचे बायर्स आणि इंडियाचे एक्सपोर्टर्स यांच्यामध्ये पुन्हा प्राइस निगोशिएशन करायला लागणार आहे. एक्सपोर्टर्सला ठरवावं लागेल की ही जी 25% ड्युटी आता वाढली आहे ही कशी ॲब्सॉर्ब करायची, किती आपण सहन करायची आणि किती बाहेरवरती त्याचा भार टाकायचा. अमेरिकेसारख्या मोठ्या मार्केटवरील ओव्हर डिपेंडन्स भारताला कमी करावं लागेल. इतर मोठ्या देशांबरोबर आपल्याला फ्री ट्रेड अग्रीमेंट निगोशिएट करावं लागतील. त्याचबरोबर China+1 स्ट्रॅटेजीमध्ये भारताला स्वतःला ॲज अ अल्टरनेटिव्ह म्हणून मार्केटच्या समोर ठेवावं लागेल, प्रमोट करावं लागेल. भारत सरकारने आपली भूमिका अजून स्पष्ट केली नाहीये. यावरती विचारविनिमय सुरू आहे. पण सरकारनं सांगितलंय की आपले 70 करोड शेतकरी, उद्योजक, MSME म्हणजे सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग यांचा विचार करूनच योग्य तो निर्णय घेतला जाईल. या व्यतिरिक्त ट्रम्प यांचे सर्वात मोठे दुखणे आहे भारताचे रशियासोबत असणारे चांगले संबंध. कारण भारताने अमेरिकेला धुडकावून रशियाकडून स्वस्तात ऑइल आणि डिफेन्स इक्विपमेंटची खरेदी केली आहे आणि ते करत आहेत. सो ट्रम्प ब्लेम्ड इंडियाज इकॉनॉमिक टाईज विथ मॉस्को, सेइंग दॅट इंडिया इज रशियाज लार्जेस्ट बायर ऑफ एनर्जी अलॉंग विथ चायना at a time when everyone wants Russia to stop the killing in Ukraine. त्यांनी असं स्पष्टपणे म्हटलंय की भारत देश रशियाकडनं ऑइल खरेदी करतोय, जो रशिया युक्रेनमध्ये लोकांना मारत आहे. याबद्दल त्यांनी तीव्र नापसंती दर्शवली आहे आणि यासाठीच त्यांनी असं म्हटलंय भारतावर आम्ही पेनल्टी लावू शकतो. म्हणजे 25% टॅरिफ व्यतिरिक्त पेनल्टी लावण्याच्या अमेरिका तयारीत आहे असं ते म्हणतात. याउलट त्यांनी पाकिस्तान बरोबर त्यांचे ऑइल रिझर्व्ह डेव्हलप करण्याची तयारी केली आहे आणि काय सांगता येतं, भविष्यात पाकिस्तान भारताला ऑइल पुरवेल असा खोचक टोला सुद्धा लगावलाय. खरं म्हणजे असं काही होणार नाहीये, कारण ट्रम्प यांनी रिसेंटली असं स्टेटमेंट दिलं की वी आर निगोशिएटिंग विथ इंडिया. म्हणजे हे सर्व काही जे चाललेलं आहे हे त्यांचे प्रेशर टॅक्टिक्स आहेत, प्री डील निगोशिएशन टेक्निक्स आहेत आणि भारताला हे चांगलंच समजतंय. 25% टॅरिफ ही सिरियस बाब आहे, पण ही परमनंट नाही. यामध्ये निगोशिएशन होऊ शकतात आणि ते आपल्याला करावेच लागतील, कारण याचा परिणाम भविष्यात आपल्या इकॉनॉमीवरती होऊ शकतो. मला खात्री आहे की भारत सरकार यावर तोडगा काढण्यात यशस्वी होईल. यापुढे भारताला प्रगती करायची असेल, मोठी इकॉनॉमी व्हायची असेल तर आपल्याला चांगले प्रोडक्ट निर्माण करून ते जगभरात विकता आले पाहिजे आणि डॉलर्स कमावता आले पाहिजे आणि यासाठी भारत सरकार योग्य तो निर्णय नक्कीच घेईल. धन्यवाद.